अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमच्या एका हस्तकाची सध्या जोरदार चर्चा आहे। हा हस्तक आहे सलीम कुत्ता। याच सलीम कुत्ताच्या पार्टीत ठाकरे गटाचे नाशिकचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर सहभागी झाल्याचा आरोप झाला, तसे व्हिडिओ समोर आले। आणि या सगळ्यावरनं आता मोठा वाद सुरू असताना सलीम कुत्ता जिवंत आहे की मेलाय याची चर्चा रंगतेय। 1998 साली सलीम कुत्ताची रुग्णालयामध्ये हत्या झाली असा दावा आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलाय। तर ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांनी सुद्धा कुत्ताचा मृत्यू झाल्याचं म्हटलंय। एखाद्या पक्षाला डॉमिनेट करण्यासाठी, एखाद्या पक्षाच्या नेत्याला डॉमिनेट करण्यासाठी अशा खालच्या पातळीला जाऊन करू नये। आता जो माणूस अस्तित्वात नाही, त्याचा मृत्यू झालेला आहे, अशा माणसाच्या नावाने तुम्ही बिल फाडता आणि हा बॉम्बस्फोटामधला माणूस आहे त्याच्यावर यांनी नाचले गाणले, हे चुकीचं आहे आणि हे कुणीही करू नये असं मला वाटतं। बडगुजर सहभागी झाल्याचा आरोप झाला, परंतु सलीम कुत्ताची 1998 साली हत्या झाल्याचं कैलास गोरंट्याल यांनी म्हटलं आणि मोठी खळबळ माजली आहे। आपल्या सोबत आहेत आणि ते अनेक वर्ष अंडरवर्ल्ड कव्हर करतात। बालकृष्ण सर नमस्कार, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। सलीम कुत्तावरनं खूप कॉन्स्पिरसी सध्या सुरू आहे, तो जिवंत आहे का मेला आहे, तो कोणत्या पार्टीत सहभागी झालेला, काय नेमका इतिहास आहे या सलीम कुत्ताचा, त्याच्याबद्दलची माहिती काय मिळते? देखिए, सलीम कुत्ता तो डी कंपनी का एक बहुत टॉप ऑपरेटिव था। बहुत सारे मर्डर्स किए हैं, ड्रग्स का भी काम किया है और बहुत बार अरेस्ट भी होते। लेकिन ये जो कैलाश जी जो बोल रहे हैं कि वो मर गया, उसके बारे में मेरा शंका है। कहाँ मर गया, कब मर गया, कैसे मर गया, उसके बारे में कोई पुष्टि नहीं देता है। अभी तक उसके बारे में कोई कंफर्मेशन नहीं है। लेकिन वो डी कंपनी का बहुत ही बड़ा एक सीनियर लेवल का ऑपरेटिव था, काम किया था। और ये जो डांस करते हैं पॉलिटिशियन के साथ, ये तो बहुत ही धक्कादायक वीडियो आपने पेश किया है। जी, ये सलीम कुत्ता फिलहाल कहाँ पर है, किस आरोप में वो जेल में है, इस बारे में क्या जानकारी है? नहीं, उसका कुछ अभी कंफर्मेशन नहीं है जी। आज ही सुबह मैंने कैलाश जी का स्टेटमेंट सुना, तो मैं मेरे सोर्सेज से कंफर्म करता हूँ, दोपहर तक कंफर्मेशन मिलना चाहिए मुझे। लेकिन ये जो दावा किया गया है ये थोड़ा डाउटफुल है कि सलीम कुत्ता मारा जा चुका है 1998 में। नहीं, अगर 1990 में वो मारा गया तो अभी तक उसका पुष्टि क्यों नहीं हुआ? अभी 2023 में क्यों उसका बात निकलता है? और ये कैलाश गोरंटी जो है वो कौन से आधार पर ये बोलता है कि वो 1998 में मर गया बोल के? उसके पास क्या पुलिस उसका इंट्रोगेशन करना चाहिए अगर ऐसा दावा करता है तो। बहुत धक्कादायक दावा कर रहे हैं कैलाश जी, तो उनका इंट्रोगेशन करना बहुत ही जरूरी है। बालकृष्ण सर, हाँ जी 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 बोलिए ना। जब ये अंडरवर्ल्ड के लोग पुलिस की हिरासत में आते हैं, जेल में कैद होते हैं, तब इनके बारे में ज्यादा प्रिकॉशंस कैसे लिए जाते हैं? कभी हम सुनते हैं कि किसी एक कैदी ने दूसरे के ऊपर हमला बोल दिया, कोई अभी कह रहा है, दावा कर रहा है कि सलीम कुत्ता की मौत हो गई है, उसका मर्डर किया गया एक हॉस्पिटल में। तो जब अंडरवर्ल्ड के लोग पुलिस की कस्टडी में होते हैं तो ज्यादा प्रिकॉशंस कैसे लिए जाते हैं? देखिए, बहुत सारे जेल के अंदर, ऑतोरो जेल में, यरोडा जेल में गैंगवार जो है जेल के अंदर भी हुआ था। और बहुत सारे जो ये जो अंडरवर्ल्ड के लोग हैं, अगर उनका अटक होता है तो उनका कहना है कि आप पुलिस कस्टडी में हमें रखिए, जुडिशियल कस्टडी, जेल कस्टडी में मत भेजिए, वहाँ पे उनको खतरा बहुत ज्यादा है। लेकिन जो पिछले बहुत सारे घटना हुए उसके बाद में पुलिस और जेल जो अधिकारी है ज्यादा प्रिकॉशन ले रहे हैं। लेकिन जेल के अंदर प्रॉब्लम ये है कि करप्शन इतना हाई लेवल का है, कुछ भी हो सकता है। अंदर हथियार लेके स्मगलिंग कर सकता है, मोबाइल अंदर जा सकता है, दारू शराब सब कुछ वहाँ पे हो सकता है। करप्शन इतना है, थाना जेल में बोलिए या इधर, सिर्फ एक स्वाति साठे बोल के एक जेल अधिकारी थी, उसने पूरा उसको साफ करने को कोशिश किया ऑर्थो रोड जेल में, लेकिन उसके ऊपर भी
अटैक करने का एक नौबत आ गया था कि कोई गैंग वार ने उसको किया था। तो सिस्टम इतना सड़ गया है पुलिस जो एडमिनिस्ट्रेशन के अंदर, तो जेल के अंदर कुछ भी हो सकता है। लेकिन आप देखिए अभी जो छोटा राजन जो है उसको तिहाड़ जेल में रखा है, वो तो हाईली वांटेड गैंगस्टर है डी कंपनी के लिए। इसके लिए राउंड द क्लॉक उसको स्पेशल सेल में बिठा के 24 आवर्स उसको प्रोटेक्शन है, सीसीटीवी कैमरा रखा हुआ है, सब कुछ है उनको प्रोटेक्ट करने के लिए, क्योंकि वो हाई वैल्यू प्रिजनर है, तो उनको वहाँ पे सब संरक्षण दिया जाता है। लेकिन खतरा जेल के अंदर 100% जितने गैंगस्टर है सबको है। और जो पुलिस अधिकारी जैसे श्रीधर वगल जैसा अरेस्ट हुए थे, उनको भी वो लोग ने जेल के अंदर उनका बहुत मारपीट हुआ था। तो सिचुएशन बहुत ही संगीन है जेल के अंदर। तो ये जो मामला जो है सलीम कुत्ता का, जो कैलाश जी जो बोल रहे हैं, कैलाश जी से आप पूछना चाहिए कि भाई क्या पुरावा क्या आपके पास, ऑन व्हाट बेसिस आप ये बोल रहे हैं कि मर गया, ये हुआ वो हुआ बोल के। ये बहुत ही जरूरी है। ये सलीम कुत्ता के बारे में आजकल काफी चर्चा हो रही है, आप इसका बैकग्राउंड, इसकी हिस्ट्री हमें बता सकते हैं? ये सलीम कुत्ता कौन था, अंडरवर्ल्ड में कैसे आया, कैसे इसे हिरासत में लिया गया? देखिए ये जो है ये एक स्टेट पे वो काम नहीं करते थे। यहाँ से लेके मुंबई से लेके यूपी, फिर बाद में कलकत्ता और सब जगह वो घूमते आते थे, और फर्जी पासपोर्ट उनके पास नहीं था। वो नेपाल के थ्रू से दुबई जाता था, फिर बाद में कराची जाता था, छोटा शकील से मिलना, उधर से उनका जो आदेश जो है इंस्ट्रक्शन को लेना, ये सब उसने किया था। तो डी कंपनी के लिए बहुत उसने काम किया था। तो वो हिसाब से एक बहुत बड़ा एसेट था डी कंपनी के लिए। और ये जो बॉम्ब ब्लास्ट में है, जो 93 का मार्च 93 का बॉम्ब ब्लास्ट, उसमें भी उसने एक अहम भूमिका निभाया था, क्योंकि टेरर में उसका ट्रेनिंग दिया गया था। पाकिस्तान के आईएसआई ने टेररिस्ट ट्रेनिंग भी लिया था वेपन्स का। जी, अगर कोई ऐसा दावा कर रहा है कि सलीम कुत्ता मारा जा चुका है, तो पुलिस लेवल पे क्या एक्शन ली जाती है, पुलिस लेवल पे क्या चर्चा होती है? नहीं, उनको तुरंत समन्स भेजना चाहिए, उनको क्राइम ब्रांच को बुलाना चाहिए, इंट्रोगेशन करना बहुत ही जरूरी है। अगर कोई मालूमात रखता है, यानी ये जो है ना, ये सलीम कुत्ता वगैरह, ये सिर्फ गैंगस्टर्स नहीं है, लेकिन एंटी नेशनल एलिमेंट्स है, पाकिस्तान के लिए काम कर रहा है, आईएसआई के लिए काम कर रहा है। और अगर यदि इसके बारे में कोई दावा करता है तो उनका इमीडिएट इंट्रोगेशन करना बहुत ही जरूरी है। बालकृष्णन सर, बहुत बहुत शुक्रिया इस पूरी जानकारी के लिए, धन्यवाद आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर सुद्धा आपल्या सोबत आहेत। गणेश, कैलाश गोरंट्याल यांच्या दाव्यानं मोठी खळबळ उडाली की सलीम कुत्ता 1998 सालीच मारला गेलेला आहे। काय या सगळ्या प्रकरणाचं गौडबंगाल आहे, पोलीस सूत्रांकडनं काय माहिती मिळतेय सलीम कुत्ताच्या बाबतीतली? ज्ञानदा, मी आपल्या नेटवर्ककडून आणि पोलिसांच्या जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा केली आहे, जेल अथॉरिटीशी बोललेलो आहे या विषयावरती। कुठेतरी मिसइन्फॉर्मेशन कैलाजी यांना दिली गेली असं वाटतंय, कारण 1998 ला जो व्यक्ती मारला गेला होता त्याचं नाव होतं सलीम कुर्ला। हा बॉम्ब ब्लास्ट मधला आरोपी होता आणि यात सलीम कुर्लाच्या अटकेनंतर 1993 बॉम्ब ब्लास्ट मध्ये पाकिस्तानमध्ये बॉम्बची ट्रेनिंग घेण्यासाठी, इतर वेपन ट्रेनिंग घेण्यासाठी कोण कोण गेलं होतं हे सीबीआयला कळू शकलं होतं किंवा मुंबई पोलिसांना कळू शकलं होतं। कारण हा एजंटचा काम करायचा, हा खोटे पासपोर्ट बनवायचा सलीम कुर्ला, आणि यानंच 5 जे 93 ब्लास्टचे आरोपी आहेत त्यांना कराची, पाकिस्तानला पाठवलं होतं। म्हणून सलीम कुर्ला हा 1998 ला मारला गेला। त्याच्या 3 बायका आहेत, जर कैलाशी म्हणतात की 3 बायका आहेत, 3 बायका सलीम कुर्लाच्याही होत्या। आणि ज्यावेळेस 98 ला त्याला मारलं गेलं, त्याला मारलं होतं छोटा राजन गँगने। 2 अनआयडेंटिफाईड लोकांनी त्याला ओशिवारा इथं एका रुग्णालयात जाऊन मारलं होतं, आणि त्याच्या हत्येनंतर त्याच्या बायकांनी सीबीआय कोर्टामध्ये जाऊन त्याची जी प्रॉपर्टी सीज केली होती त्या प्रॉपर्टीला ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता। म्हणून त्या 3 बायकांचा रोल नंतर मीडियामध्ये समोर आला की याच्या 3 बायका आहेत। आणि मला वाटतं की सलीम कुर्ला 98 ला मारला गेला होता आणि सलीम कुत्ता नाही। जेल अथॉरिटीजचं म्हणणं आहे की सलीम कुत्ता हा अद्याप येरवडा जेलमध्ये आहे। जो व्हिडिओ मिळतोय तो पेरोलवर तो बाहेर सुटून आला होता, आणि पॅरोलवर आल्यानंतर ती पार्टी झाली होती ज्यामध्ये बडगुजर आणि सलीम कुत्ताचा हा व्हिडिओ दिसतोय। त्यानंतर तो पुन्हा एकदा येरवडा जेलमध्ये आहे। त्याच्यावर हत्या, एक्स्टॉर्शन,
आणि इतर एनसीओचे केसेसही आहेत, ज्याच्यामुळं तो आता तुरुंगात आहे. पण अनेक वर्षांपासून तो तुरुंगात आहे. पॅरोलवर आल्यानंतर त्याने ही पार्टी केली असं कळतंय. म्हणून 98ला जो व्यक्ती मारला गेला तो सलीम कुर्ला, ज्याचाही संबंध डी कंपनी सोबत आहे, तो असल्याचं मला कळतंय. सलीम कुत्ता हा येरवडा जेलमध्ये असल्याचं बोललं जात आहे. या संदर्भात कैलास गोरंट्याल यांनी जाहीरपणे वक्तव्य केलं. ते लोकप्रतिनिधी आहेत आणि प्रेस कॉन्फरन्स म्हणजे पत्रकारांच्या समोर खुलेआम हे वक्तव्य केलं गेलंय. या संदर्भात गोरंट्याल यांना काही स्पष्टीकरण द्यावं लागू शकतं? पोलीस त्यांना काही विचारणा करू शकतात? निश्चित. ज्या अर्थी उपमुख्यमंत्र्यांनी हाऊसमध्ये एसआयटी बनवण्याचे आदेश दिले, एसआयटी चौकशी करते, अशामध्ये हे वक्तव्य करून त्यांनी इन्व्हेस्टिगेशनची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे का, किंवा लोकांमध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे का, संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे का, यानं इन्व्हेस्टिगेशन हॅम्पर होऊ शकतं, असे आरोप त्यांच्यावर लागू शकतात. आणि म्हणूनच त्यांना खुलासा तर निश्चित द्यावा लागेल. आणि शक्यता आहे की एसआयटी जी या प्रकरणाची चौकशी करते त्यांचा जबाब किंवा त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती निश्चित घेईल. धन्यवाद गणेश सगळ्या माहितीबद्दल. तर गणेश ठाकूर यांनी सांगितल्याप्रमाणे 1998 साली जो व्यक्ती मारला गेला त्याचं नाव सलीम कुर्ला होतं. त्याच्यावरचे आरोप वेगळे होते. त्याच्या सुद्धा 3 बायका होत्या. नंतर इन्व्हेस्टिगेशनमधनं ही गोष्ट लक्षात आली. सलीम कुर्लाचा संबंध हा फेक पासपोर्टशी होता. परंतु सलीम कुत्ता याच्या बाबतीत असं कोणतंही पोलीस रेकॉर्ड नाही. कैलाश गोरंट्याल यांनी जाहीरपणे सलीम कुत्ता 1998 साली मारला गेला असं विधान केल्यामुळे खळबळ माजली आणि त्यानंतर सगळ्या विषयाची चर्चा सुरू झाली. परंतु पोलीस रेकॉर्डनुसार 1998 साली मारला गेलेला व्यक्ती हा सलीम कुर्ला होता, सलीम कुत्ता नाही. आणि सलीम कुत्ता हा केवळ आरोपी नाही, देशद्रोहाचे आरोप त्याच्यावरती आहेत. डी गँगशी त्याचा संबंध आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सलीम कुत्ताला शिक्षा झाली आहे. सध्याचा व्हिडिओ तोच व्हिडिओ आहे ज्यामुळे सुधाकर बडगुजर चांगलेच अडचणीत आलेत. एका पार्टीमध्ये सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर एकत्र नाचताना पाहायला मिळतात. तर सलीम कुत्ता नेमका कोण आहे? उत्तर प्रदेशच्या नजीबाबादचा तो रहिवासी आहे. सलीम कुत्ताचं नाव होतं मोहम्मद सलीम मीरा शेख. वयाच्या 19व्या वर्षी नोकरीच्या शोधात तो मुंबईत पोहोचला. तर 1990 सालापर्यंत तो दाऊद गँगच्या संपर्कात आला होता. 1990 आणि 91 सालादरम्यान तो सोनं चांदीची तस्करी करायचा. मात्र जे गोळीबारानंतर सलीम कुत्ता शार्प शूटर म्हणून ओळखला जाऊ लागला. मग पुढे दाऊद गँगमध्ये सलीम कुत्ता हा प्रमुख शूटर बनला होता. सलीम कुत्ता प्रामुख्यानं छोटा शकीलसाठी काम करायचा. हा सगळा तोच काळ आहे जेव्हा मुंबईतलं अंडरवर्ल्ड आणि गँग वॉर हे अत्यंत तीव्र पद्धतीनं सुरू होतं. मुंबईत कारवाया करून उत्तर प्रदेशातल्या नजीबाबादमध्ये तो पळून जायचा, जे त्याचं मूळ गाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.